700 कोटींचं घर कुणी घेतलं? घर विक्रीचा सर्वात महागडा व्यवहार. मुंबईत रिअल इस्टेट तेजीत. महानगरी मुंबईत अनेक सेलिब्रिटी उद्योजक आपल्या स्वप्नातील घराच्या शोधात असतात, पण प्रत्येकाला ते मिळतच असं नाही. काही ना मिळतं, पण त्याची किंमत आवाक्याबाहेर असते. त्यातही अगदी सीपेस घर असेल तर विचारही करू नका. मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रात नुकताच महागडा व्यवहार झालाय. केवळ मुंबईच नाही तर देशातील सर्वात महागडा व्यवहार वरळीत झालाय. फार्मा कंपनी USV लिमिटेडच्या चेअरपर्सन लीना गांधी तिवारी यांनी वरळीत एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केली. समुद्र किनाऱ्याजवळ ही इमारत आहे. नामनझाना नावाचं 40 मजली रेसिडेन्शियल टॉवर आहे. त्यातील 32व्या आणि 35व्या मजल्यावरील 2 अल्ट्रा लक्झरी अपार्टमेंटची विक्री झाली. याची किंमत 639 कोटी रुपये आहे. फ्लॅटचा प्रकार ड्युप्लेक्स म्हणजेच 2 फ्लॅट एकत्र केलेले आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ तब्बल 22,572 चौरस फूट आहे. त्याची प्रति चौरस फूट किंमत 2.83 लाख रुपये आहे. फ्लॅटच्या नोंदणीसाठीच तब्बल 63.9 कोटी रुपये खर्च आलाय. रिअल इस्टेटमध्ये मंदी आहे कोण म्हणतंय? वरळीतल्या या कोट्यावधींच्या व्यवहारानं डोळे पांढरे होण्याची वेळ आली. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार मुंबईच्या वरळीमध्ये करण्यात आलेला आहे. सध्या मी वरळीमध्ये आहे आणि वरळीमध्ये माझ्या मागे ही जी इमारत आहे 40 मजली इमारत आहे आणि याच इमारतीमधील 2 सी फेसिंग फ्लॅट जे आहेत ते विकले गेलेले आहेत. याची खरेदीची सध्या मुंबईमध्ये जोरदार अशी चर्चा चालू आहे. मुंबईमधील या 2 सी फेसिंग फ्लॅटची किंमत 639 कोटी रुपये इतकी खरं तर आहे आणि याच खरेदीमुळे सध्या मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये याच फ्लॅटची चर्चा सुरू आहे. लीना तिवारी यांनी देशातील सर्वात महागडी निवासी मालमत्ता खरेदी करून अनेक मोठ्या नावांना मागे टाकले. देशाच्या आर्थिक राजधानीत मुंबईतल्या घरांचे भाव असेही अव्वाच्या सव्वा झाले. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात इंच इंच जागेसाठी लाखो रुपये मोजावे लागतील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.